नमस्कार। आज मी पाटवडीची भाजी बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य, प्रथम तेल टाकायचं, कांदा टाकायचा, खोबरं टाकायचं, शेंगदाणे टाकायचे, तीळ टाकायचं आणि हे छान खरपूस रंगाचं भाजून काढायचं। चांगलं लाल होईपर्यंत त्याची पेस्ट करून बाजूला ठेवायची कांदा खोबऱ्याची। नंतर डाळीचं पीठ घ्यायचं। त्याच्यात डाळीचं पीठ टाकल्यानंतर तिखट, हळद, धणेपूड, लसण, जिरं हे सगळं लसण जिरं झाल्यानंतर कोथिंबीर टाकायची, मीठ टाकायचं आणि छान घट्ट लसण जिरं टाकल्यानंतर घट्ट भिजवून काढायचं। त्याचा गोळा तयार करायचा। तो गोळा बाजूला ठेवायचा। पातेलं ठेवायचं, तेल टाकायचं। त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावर पान टाकायचं। ते टाकल्यानंतर लसण जिरं छान फिरवून घ्यायचं। तिखट, मीठ, धणेपूड, हळद टाकून छान त्याला लाल होऊ द्यायचं। लाल झाल्यानंतर तो मसाला असतो तो टाकायचा। तो मसाला चांगला फिरवायचा आणि छान फिरवून त्याच्यात कोथिंबीर टाकायची थोडी, त्याच्यात कस्तुरी मेथी, हे छान मिक्स करून थोडा वेळ झाकून ठेवायचं आणि लाल होतारी येईपर्यंत त्याला तेल सुटणार आणि त्याच्यानंतर पाणी टाकायचं। पाणी छान पाणी उकळी आलं की पाटवडीची पोळी लाटायची, त्याच्या वड्या पाडायच्या। वड्या पाडल्यानंतर त्या उकळल्या पाण्यात त्या सोडायच्या आणि उकळल्या पाण्यात सोडल्यानंतर ती चांगली 10 मिनटं चांगली शिजू द्यायची भाजी। आता भाजी शिजली, आता सबस्क्राईब करा। नमस्कार।